परत नाही द्यावा
वर करा उचला अजून पुढे घे अजून पुढे घ्या एकदम उचला घे थोडी रौद्राजय नमो नित्याय गौरीयथात्रे नमो नमः ज्योत्स्नाय चंद्रमण्येष्ठाय नमो नमः। यह ग्रामस्थित ग्रामदेवता श्रीलिंग माऊली रवणनाथादि आसीमांत सपरिवार ग्रामदेवता यजमानस्य कुलस्वामिनी कुलदेवता आराध्य देवता उपास्य देवता सद्गुरुदेवता समस्त देवी देवतांनो यह ग्रामस्थित आसीमांत समस्त ग्रामदेवतांनो मी प्रसन्न व्हा कृपा करा। आज इथे ओसरगाव ग्रामस्थित समस्त नालंग आणि आलव परिवाराने सगळे सगळ्यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे जे होलिकोत्सव जो साजरा केला जातो आज इथे होळदा विवाह करून आज होलिकोत्सव इथे यथाशक्ती यथाविधी यथामतीने इथे आज त्या देवाच्या ठिकाणी इथे आज केलेला आहे। ती सेवा मान्य करून घ्या। या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारे काही कमीपणा न्यूनता राहिली असेल ते परिपूर्ण करून घ्या। ही सेवा घडत असताना कोणाच्या हातून काही कळत नकळत चुकप्रात काही घडले असेल तिचं सर्व क्षमा करून या कार्याचे उक्ततेभर या सर्व ग्रामस्थ जनांना प्राप्त करून द्या। या ग्रामातली समस्त इडा पिडा टळून समस्त ग्रामस्थ उत्तम जनांना उत्तम प्रकारचं आयुष्य उत्तम प्रकारचं आरोग्य प्राप्त करून द्या। करत असलेल्या नोकरी उद्योग धंद्यामध्ये व्यवसायामध्ये शेतीवाडीमध्ये यश प्राप्त करून देऊन अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करून प्राप्त लक्ष्मी चिरकालता सिद्धी व्हावी आणि लक्ष्मीचा अखंड असा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा अशा प्रकारे कृपादृष्टी ठेवा। समस्त ग्रामस्थ जनांच्या पाठीमागे असलेल्या आरोग्य संबंधित पीडांचा परिहार करून सर्वांना गावामध्ये आणि समस्त ग्रामजनांना उत्तम प्रकारचं आयुष्य उत्तम प्रकारचं निरामयाच्या प्रकारचं जीवन आरोग्य प्राप्त करून द्या। सर्वांच्या पाठीमागे असलेल्या क्लेश पीडा करणी कर्तृत्वादी काही बाधा असतील कोणा तिराहितापासून उत्पन्न झालेले काही दृष्टिमांद्यादी दोष असतील देवस्थानांच्या मागे किंवा या समस्त ग्रामस्थ जनांच्या मागे कोणत्याही प्रकारे काही क्लेश पीडा असतील त्या परिहार करून सर्वांना उत्तम प्रकारचं आयुष्य उत्तम प्रकारचं आरोग्य प्राप्त करून द्या। सर्वांना सर्व मंडळींना एकवचनाने एकुप्याने एकमताने नांदवा। सर्वांना सुख शांती समाधान समृद्धी प्राप्त करून द्या। ही मंडळी ज्या ठिकाणी ज्या वास्तूमध्ये वास्तव्य करतात त्या वास्तूमध्ये सदैव सुख शांती समाधान समृद्धी प्राप्त करून देऊन सर्वांना एकवचनाने एकुप्याने एकमताने नांदवा। भगवतचिंतनाची गोडी प्राप्त करून द्या। राखंड खोले द्या। आपली अखंड अशी कृपादृष्टी या सर्व मंडळींना प्राप्त करून द्या। सर्व मंडळींवरती आपली अखंड अशी कृपादृष्टी ठेवून राखंड खोले द्या। बरं करा आणि कल्याण करा।
आता माझी समजून तुझी तुझ्याकडे सकला सर्वनवृथाः रौद्राय नमो नित्याय गौरी धात्रे नमो नमः ज्योत्स्नाय चंद्रोपिण्याय सुखाय सतत नमो नमः यह ग्रामस्थ ग्रामादिदेवता श्री लिंग माऊली रवळनाथादि आसीमांत सपरिवार ग्रामदेवता जडमानस्य कुलस्वामिनी कुलदेवता आराध्य देवता उपास्य देवता सद्गुरुदेवता होलिका परमेश्वरी देवता समस्त देवी देवतांनो तुम्ही कृपा करा, प्रसन्न व्हा। आज इथे समस्त ओसर गाव ग्रामस्थ जनांच्या वतीने आज इथे होलिका दहन, होलिका पूजन, होला पूजन आज इथे केलेलं आहे, सेवा मान्य करून घ्या। तसेच आज इथे विविध मांडावरून ओसर गाव ग्रामस्थ विविध मांडावरून आज इथे नारळ भेटी आणलेले आहे आणि तसेच रखवारीसाठी इथे आज तुमच्याकडे नारळ अर्पण केलेले आहेत, बहुमान जो अर्पण केलेला आहे तो मान्य करून घ्या। ह्या समस्त ग्रामजनांना उत्तम प्रकारचं आयुष्य, उत्तम प्रकारचं आरोग्य प्राप्त करून द्या। सर्व मंडळींना सुख, शांती, समाधान, समृद्धी प्राप्त करून देऊन सर्वांना एकमेकाने एकोप्याने एकमताने नांदवा। ईश्वर सेवा करून घ्या। सर्व मंडळींवरती आपली अखंड अशी कृपा दृष्टी ठेवा। सर्व मंडळींच्या पाठीमागे असलेल्या क्लेश पीडांचा परिहार करा। सर्वांना निरामय अशा प्रकारचं जीवन प्राप्त करून द्या। करत असलेल्या नोकरी, उद्योगधंद्या, व्यवसायामध्ये यश प्राप्त करून द्या। अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करून प्राप्त लक्ष्मी चिरकालता सिद्धी होईल आणि लक्ष्मीचा अखंड असा कृपाशीर्वाद प्राप्त होईल अशा प्रकारे कृपा दृष्टी ठेवा। राहत्या वास्तूमध्ये सदैव सुख, शांती, समाधान, समृद्धी प्राप्त करून द्या। समस्त आबालवृद्ध मंडळींना उत्तम प्रकारचं आरोग्य प्राप्त करून द्या। तसेच जी लहान मंडळी घरातील विद्याभ्यास करतात त्यामध्ये त्यांना उत्तम प्रकारे विद्याभ्यास प्राप्त करून देऊन आयुष्यामध्ये पुढे चांगल्या प्रकारे मार्ग मिळेल, यश मिळेल आणि एकंदरीत कुळाचा नावलौकिक होईल, समस्त गावाचा नावलौकिक होईल अशा प्रकारे कृपा दृष्टी ठेवा। राखंड खोले द्या, बरं करा आणि कल्याण करा। बारीक करू बाया.